इथे मी हलीम म्हणजे अळीव घेतलेले आहेत, तर ते आता आपण भिजत घालूया. 2 चमचे घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ आणि याला 10 ते 15 मिनिट आपण भिजत ठेवणार आहोत. एक 15 मिनिटामध्ये हे छान व्यवस्थित आपले अळीव फुगले गेलेले आहेत, छान फुलले आहेत ते पाण्यामध्ये. इथे गॅसवर एक मी टोप ठेवला, त्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत व त्यामध्ये आपण हे भिजवलेले अळीव घालून घेऊया. एक 5 ते 10 मिनिटं आपण त्याला पाण्यात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. अळीव शिजतानाच त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. एक 7 मिनिटं झालेली आहे. आता यामध्ये मी गूळ घालून घेते. आपण 2 चमचे गूळ घालून घेणार आहोत. 1 छोटा चमचा इथे मी वेलची पावडर घालून घेते. यामध्ये आपण थोडं ओलं खोबरं घालून घेणार आहोत. खीर आपली व्यवस्थित तयार आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली अळीवाची खीर या थंडीसाठी उपयुक्त असणारी तयार झालेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या मॅलो किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.